अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुझन्ति ते सं उपसमो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या प्रसंगी बाळ वियान याच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण बाळ वियान यांना त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बलप्राप्त होण्यासाठी त्याच्या निसर्गामध्ये जे काही विलीन असणारे चार महाभूत आहे आणि पंचस्कंद आहे यांना सुगती प्राप्त होण्यासाठी आपण थोडक्यामध्ये बुद्धपूजा परितदेशना या ठिकाणी संपन्न केलेली आहे। खरं तर निसर्गाच्या नियमाला अनुसरून जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे असं भगवंताने म्हटलं आहे का। कारण जन्मासेने जसं सत्य आहे तसं मृत्यूसुद्धा हे सत्य आहे आणि जेवढ्या लवकर आपण या सत्याचा स्वीकार केला तेवढ्या लवकर आपल्याला जे काही होणारं दुःख असतं तर ते दुःख आपण नष्ट करू शकतो। भगवंत असे म्हणतात की मृत्यू हा आपला सर्वात जवळचा मित्र आहे, कारण आपल्या तो सोबत राहतो, नेहमी आपल्या सोबत राहत असतो आणि कधीही केव्हा कुठे मनुष्याला मृत्यू येईल हे काय आपण सांगू शकत नाही। भगवंत असे म्हणतात की ही एक अनिश्चित गोष्ट आहे आणि जेवढ्या काही आपल्याला आयुष्य लाभत असतं, कारण मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याचं आयुष्य काय ठरलेलं नसतं। जसं भगवंतांनी उदाहरण दिलं एक ना वेगवेगळ्या प्रकारचं, जसं आंब्याला बहर येतो मोहर येतो एक ना, आंब्याला मोहर आल्यानंतर तो जेवढा सुरुवातीला दिसतो तेवढाच काय पूर्ण कायमस्वरूपी राहत नाही। कधी कधी काही मोर हवेने पडतो ऐक ना, कधी कधी पाण्या पावसाने पडतो, कधी कधी छोटे छोटे आंबे होतात आणि ते छोटे छोटे आंबे पडतात, कधी कधी थोडे कैरीसारखे मोठे आंबे होतात तेही पडतात, कधी कधी मग चांगले खूप पकले आंबे पकतात तरी सुद्धा पडतात आणि कधी कधी मात्र काही काही आंबे झाडाला सुद्धा पिकत असतात ऐक। हा निसर्गाचा नियम आहे। तर भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा असंच आहे। कधी कधी आपण बघतो की मातेच्या गर्भामध्येच बाळ मृत्यूला प्राप्त होतात ठीक आहे। असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात। कधी कधी गर्भाच्या बाहेर आल्यानंतर बाळ मृत्यूला प्राप्त होते, कधी कधी 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष 50-100 वर्ष अशा पद्धतीने, म्हणजे जेवढं काही आपलं आयुष्य ठरलेलं असतं तेवढं आपल्याला ते प्राप्त होत असते। आपण असं म्हणू शकत नाही की मला एवढं जीवन जगायचं आहे, मला एवढ्या वर्षापर्यंत जीवन जगायचं आहे, मला एवढं आयुष्य लाभलं पाहिजे, असं बिलकुल नाही आहे। संसारामध्ये जर आपण असे उदाहरण घेतले तर चांगला मनुष्य सुद्धा या संसारामधून जात असतो आणि वाईट मनुष्य सुद्धा संसारामधून जात असतो। म्हणजे एखादा चांगला मनुष्य आहे तर तो संसारामधून गेला नाही पाहिजे असं मनुष्याला वाटतं। वाईट जर मनुष्य असेल तर कधी कधी असं वाटतं की हा मनुष्य गेला पाहिजे, गेलेला बरा असंही मनुष्याला वाटतं। परंतु जोपर्यंत त्याचे कर्म परिपूर्ण होत नाही ऐक ना, जोपर्यंत त्याचं कर्म पूर्ण होत नाही, जोपर्यंत त्याचं आयुष्य संपत नाही, जोपर्यंत कर्म संपत नाही तोपर्यंत मनुष्य या संसारामध्ये जिवंत राहतो। जेव्हा त्याचे कर्म संपतात तेव्हा मनुष्य बघा मृत्यूला प्राप्त होत असतो। आता वियान आपल्यामधून निघून गेला ऐक नाही, तसं नैसर्गिक मृत्यू काय नाही आहे, ऍक्सिडेंटली तो मृत्यू आहे। परंतु भगवंत असे म्हणतात की अशा घटना संसारामध्ये असंख्य घडत असतात ऐक नाही। आपल्या जीवनामध्ये अशी घटना घडली असं बिलकुल नाही आहे, संसारामध्ये असंख्य घटना अशा प्रकारच्या घडत असतात, ते मात्र निमित्त ठरत असते ऐक नाही, निमित्त मात्र असते। कधी कधी बघा पाणी पित असताना आपला ठसका लागतो, आपण म्हणतो ना पाणी पिता पिता ठसका लागला आणि मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला। कधी कधी भोजन करत असताना ऐक नाही, श्वासनलिकेमध्ये छोटासा अन्नाचा कण म्हणजे होतो, अटकतो आणि मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो। कधी कधी ठेच लागताना सुद्धा मनुष्य पडतो,
ऐक ना. आणि लोक म्हणतात की आता चालत गेला माझ्या समोरून, ठेच लागली आणि तो बघा मृत्यूला प्राप्त झाला. तर हे अशा अनेक प्रकारच्या घटना या संसारामध्ये बघा घडत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हा एक निसर्गाचा नियम आहे. आणि या निसर्गाच्या नियमाला जेवढं लवकर आपण समजून घेतलं, जेवढं लवकर त्याला जाणलं, जेवढं लवकर त्याचं आकलन केलं, तर तेवढं लवकर आपलं बघा दुःख कमी होऊ शकते. परंतु आपण जर भगवंत असेल तर कितीही, जसं एकदा विशाखा माता भगवंताच्या समोर बसली होती आणि विशाखा माता समोर बसल्यानंतर ती अत्यंत प्रसन्न असते, आनंदी असते. भगवंत तिला उपदेश करत असतात आणि काही क्षणामध्ये एक दासी येते आणि विशाखा मातेच्या कानामध्ये काहीतरी सांगते. विशाखा माता अत्यंत प्रसन्न असते, पण कानामध्ये दासी येऊन काहीतरी सांगते. एका क्षणामध्ये विशाखा मातेच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. भगवंत म्हणते की विशाखा काय झालं? तो तर आताच प्रसन्न होती, एवढी आनंदी होती, नेमकं काय झालं? तर विशाखा म्हणते की भगवान, माझ्या दासीने मला आताच सांगितलं की माझी वजिरा नावाची जी काही नात होती, ती नात बघा माझी मृत्यूला प्राप्त झाली. भगवान ती खूप गोड होती, भगवान ती खूप हुशार होती, ती खूप चांगली होती आणि ती माझ्या खूप लाडाची होती. अगदी आताच तर ती चालायला लागली होती, आताच तर ती बोलायला लागली होती आणि भगवान तिच्या सोबत मला राहायला खेळायला खूप चांगलं आवडायचं, परंतु भगवान ती मला सोडून गेली. माझी खूप प्रिय नात होती. तर भगवंत असे म्हणतात की विशाखा, या श्रावस्ती शहरामध्ये तुझ्या या नातीच्या वयाच्या किती मुली असतील? तर विशाखा माता म्हणते की भगवान लाखो न असतील, असंख्य असतील. मग जर समजून घ्या, या सर्वच मुली जर समजा मृत्यूला प्राप्त होत आहेत, तर मग तू असे अश्रू गाळशील का? असंच रडशील का? तू असं कुंदन करशील का? तर ती म्हणते नाही भगवान, असं करणार नाही. कारण तू जर असं करत राहिले तर केवळ तुला फक्त रडावंच लागेल. ऐक ना. मग तुझ्या जीवनात सुख कधी येणार आहे? तर तुझ्या जीवनामध्ये सुख कधीही येणार नाही. आणि विशाखा, मनुष्य आयुष्यभर जरी दुःख करत राहिला, आयुष्यभर जरी मनुष्य रडत राहिला, तरी सुद्धा आपल्यामधून निघून गेलेला जो व्यक्ती असतो, तर तो काही पुन्हा या संसारामध्ये येत नाही. आणि त्यामुळे आपण कितीही जरी दुःख केलं, तरी तो संसारामधून निघून गेलेला व्यक्ती पुन्हा काही येत नाही. त्यामुळे या सत्याचा स्वीकार आपण केला पाहिजे. कोणत्या सत्याचा? किंवा जन्म आहे तिथे मृत्यू आहे. म्हणजे या सत्याचा जर आपण स्वीकार केला, आता ते आपल्याला प्रिय असते, एक ना आपलं बाळ असते, एक ना आपलं बाळ असते, आपले माता पिता असतात, आपले अपतेष्ट असतात, आपले नातेवाईक असतात. मग आपलं रक्ताचं नातं असल्यामुळे, आपलं रक्ताचं नातं असल्यामुळे जर समजून घ्या दुसऱ्या परिवारामध्ये जर एखादा मृत्यू जर प्राप्त झाला, तर एवढं दुःख आपल्याला होते का? नाही, दुःख होते, आपल्याला थोडीशी नाराजगी वाटते, थोडस दुःख होते. पण जेवढं दुःख आपल्या परिवारातील एखादा व्यक्ती निघून जातो, तेवढं इतर परिवारामध्ये मृत्यूला प्राप्त झाला तर आपल्याला दुःख होत नाही. का होत नाही? कारण त्यांचे आणि आपले पारिवारिक संबंध राहतात, मित्रत्वाचे संबंध राहतात, परंतु रक्ताचं नातं काही नसते. आणि रक्ताचं नातं नसल्यामुळे बघा आपल्याला पाहिजे तेवढं काही दुःख होत नाही. पण भगवंत असे म्हणते की रक्ताचं नातं जेव्हा असतं, तर तेव्हा आपल्याला दुःख होत असते. साहजिकच आहे, कारण ते आपलं प्रिय असते. ऐक ना, पियोवी दुःखा भगवंतानी म्हटलं आहे. मग प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यानंतर बघा दुःख होत असते असं भगवंतानी म्हटलं आहे. परंतु भगवंत असे म्हणतात की केवळ आपण दुःखच नाही केलं पाहिजे. आपण सत्याचा जोपर्यंत स्वीकार करत नाही, जोपर्यंत सत्याला जाणत नाही, सत्याचा समजून घेत नाही, तोपर्यंत बघा आपल्या जीवनातील दुःख हे कधीही कमी होत नाही. चालता बोलता मनुष्य जातात बघा, जसं आपले सुगत बोधी भंतेजी ऐक ना, आपण बघतो 1 वर्ष होऊन गेलं त्यांना, म्हणजे चांगले भोजनाला गेले, उपासकांकडे भोजन केलं आणि थोडासा पाऊस पडला. जेव्हा विहारामध्ये आले, समोर कुटीच्या थोडं पाणी म्हणजे पावसाचं साचलेलं होतं, केवळ थोडासा पाय घसरला आणि डोक्यावरती पडले. दवाखान्यामध्ये नेल्यानंतर मृत्यूला प्राप्त झाले. ते आई म्हणत होता भंतेजी आताच तर गेले भंतेजी. त्यांना म्हटलं मी बसा बसा, तर म्हणले की मला जायचं दुसऱ्या कार्यक्रमासाठी. म्हणजे मनुष्य चालता बोलता सुद्धा या संसारामधून बघा निघून जात असतो. आणि त्यामुळे मानवी जीवनामध्ये या सत्याचा स्वीकार आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. बघा असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात आहे की नाही. जसं किसा गौतमीचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते, पटाचार्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते आहे की. किसा गौतमीचा एकुलता एक मुलगा, की ज्या मुलामुळे तिच्या जीवनामध्ये सुख आलं होतं ऐक ना. कारण तिला मूल होत नव्हतं, कारण संसारामध्ये कशी लोकांची मानसिकता आहे, जर समजा एखाद्या माता भगिनीला जर मूल नाही झालं तर मग तिला त्रास दिला जातो. सुरुवातीला दिला जात नाही, पण हळूहळू मग तिला त्रास दिला जातो.
अगदी किसा गौतमीच्या जीवनामध्ये सुद्धा तसं. तिला सुरुवातीला काय मूलबाळ झालं नाही आणि त्यामुळे जिच्यावर प्रेम करणारे लोक हळूहळू हळूहळू तिचा तिरस्कार करू लागले. अनेक वर्ष बघा तिचं दुःखामध्ये गेलं, कष्टामध्ये गेलं, बेचैनीमध्ये गेलं आणि पुन्हा तिच्या जीवनामध्ये सुख आलं. तिला दिवस राहिले. तिने सुंदर अशा बाळाला बघा जन्म दिला आणि त्या बाळाला जन्म दिल्यामुळे तिच्या जीवनात मध्ये एकदम सुखाचा म्हणजे आनंद निर्माण झाला, सुखाचा झरा निर्माण झाला. पती तिला प्रेम करू लागला, चांगलं बोलू लागला. घरातील अपतेष्ट, नातेवाईक सर्व काही लोक तिला खूप चांगलं बोलू लागले, प्रेमाने बोलू. हळूहळू बघा तो लहानाचा मोठा होऊ लागला. अगदी 5-7 वर्षाचं बाळ होते आणि 5-7 वर्षाचं बाळ जेव्हा गार्डन मध्ये म्हणजे फिरायला जाते, तर एक अत्यंत विषारी साप बघा त्याला दंश करतो आणि तो मृत्यूला प्राप्त होत असतो. म्हणजे बघा, ज्यांच्यामुळे तिच्या जीवनामध्ये सुख आलं, ज्याच्यामुळे तिच्या जीवनामध्ये एवढा आनंद आला, एवढे लोक तिला चांगलं समजू लागले परिवारातील, परंतु तो बाळ मृत्यूला प्राप्त झाल्यामुळे ती बघा सहन करू शकत नाही. तिला असं वाटतं की अरे असं कसं होऊ शकते, कारण माझा एवढा प्रिय बाळ होता, माझं एवढं प्रिय होतं, त्याच्यामुळे मला जीवनामध्ये आनंद आला होता, सुख आलं होतं, पण ते माझ्या सुखाचा आधारच जर गेला तर मग आता मी जगू कुणासाठी, असं तिच्या मनामध्ये विचार येतो. आणि बघा ती रडत असते, आक्रोश करत असते, रडते, आक्रोश करते, क्रुंदन करते. बराच वेळ होतो. मग लोक परिवारातील म्हणतात की आता किस्सा खूप झाला, दुःख, आपण बाळाला निरोप दिला पाहिजे. तर ती म्हणते नाही, माझं बाळ तर मृत्यूला प्राप्त झालंच नाही म्हणते. ऐक, माझं बाळ सध्या झोपलेलं आहे म्हणते, ते थोड्या वेळानंतर उठणार आहे. लोक तिला समजावून सांगतात, परंतु ती काही ऐकत नाही. एक सज्जन व्यक्ती, भला व्यक्ती असतो आणि तिला सांगतो की किसा, हे बघ, तुझं बाळ मृत्यूला प्राप्त झालं नाही ना, तर ठीक आहे, तू नाही म्हणते तर नाही आहे, मी सुद्धा मान्य करतो. पण तुझं बाळ मृत्यूला जरी प्राप्त झालं असेल तर त्या बाळाला सुद्धा जिवंत एक व्यक्ती करू शकतो. कोण? तर तुझा सम्यक संबुद्धाकडे. श्रावस्तीमध्ये सम्यक संबुद्ध आहे, जगाचे कल्याण करते आहेत, तर ते तुझ्या बाळाला बघा जिवंत करू शकतात. माझ्या बाळाला जिवंत करू शकतात असा शब्द तिच्या कानावर जेव्हा पडतो, तिला अत्यंत आनंद होतो, हर्ष होतो आणि त्या हर्षाच्या भरामध्ये ती बाळाला घेते आणि श्रावस्त्या दिशेनं धाव घेत असते. जेव्हा श्रावस्तीमध्ये जाते, भगवंताच्या समोर बाळाला ठेवते आणि म्हणते की भगवान बघा, लोक माझं बाळ मृत्यूला प्राप्त झाले असं म्हणतात. भगवान तुम्ही तर अनंत आहात, तुम्ही तर दुःखमुक्त आहात, तुम्ही तर जगाचे कल्याण करते आहात, तुम्ही तर सर्वच मनुष्याचं दुःख नष्ट करता. भगवान, या बाळामुळे माझ्या जीवनामध्ये खूप सुख आलेलं आहे. हे बाळ जर नाही संसारामध्ये तर मी संसारामध्ये राहू शकत नाही. त्यामुळे भगवान माझ्या बाळाला तुम्ही जिवंत करा. भगवंतीच्या मनाची मानसिकता जाणतात. कारण मनुष्य जर दुःखी असेल, कष्टी असेल, बेचैन असेल, तर त्या मनुष्याला त्या क्षणी जर आपण कितीही चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या मनुष्यांच्या मनाची मानसिकता त्या क्षणी ती ऐकण्याची नसते. कारण त्यांचं जे दुःखाचा जो काही म्हणजे भार असतो, तर त्या दुःखाचा भार त्यांच्या डोक्यावरती अधिक असतो आणि त्यामुळे भगवंत विचार करतात. कारण भगवंत तर परचित्त ज्ञानी असतात, भगवंत जाणतात लोकांच्या मनातील विचार. भगवंत म्हणतात हिला जर आता उपदेश केला तर ही काय ऐकण्याच्या मानसिकतेची राहणार नाही. मग भगवंत तर ठीक आहे किसा, मी तुझ्या बाळाला जिवंत करतो, परंतु माझं एक काम करतो. ते मध्ये सांगा भगवान. ते मध्ये श्रावस्तीमध्ये जा आणि अशा घरून तू मोहरी आण, छोट्याशा मोहरी घेऊन ये. त्या मोहरी आणतो, त्या मोहरीचं मी औषध बनवेल आणि तुझ्या बाळाला जिवंत करेल. ती म्हणते भगवान छोट्याशा मोहरी काय, मी खूप साऱ्या मोहरी घेऊन येते आणि लगेच ती दावत दावत जात असते. भगवंत म्हणते किसा थांब, अशा घरून तू मोहरी आण की ज्या घरी आतापर्यंत कोणीही मृत्यूला प्राप्त झालं नाही पाहिजे. ते म्हणते हो हो भगवान, अशाच घरून आणतो. कारण तिला भावनेमध्ये ते काही विचार करत नाही. जेव्हा जाते श्रावस्तीमध्ये, लोकांना म्हणते की मला थोड्या मोहरी द्या म्हणते, भगवंत माझ्या बाळाला जिवंत करत आहेत. तर लोकांना माहिती असते बाळ काय एकदा मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला तर जिवंत होतो का? नाही. तर पण लोक तिला मोहरी देतात आणि मोहरी दिल्यानंतर मग पुन्हा तिच्या लगेच स्मरणामध्ये येते की अरे भगवंत काय म्हणाले की ज्या घरी आतापर्यंत कोणीही मृत्यूला प्राप्त झालं नाही अशा घरून तू मोहरी आण. मग ती लगेच विचारते तुमच्या घरी कोणी मृत्यूला प्राप्त झालं का? तर ते म्हणतात हो, आमच्या घरी तर मृत्यूला प्राप्त झालं. मग असं करता करता बघा, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ती श्रावस्ती नगरीमध्ये फिरत असते लोकांच्या घरी मोहरी आणण्यासाठी. परंतु एकही घर असं नसते की त्या घरी कोणी ना कोणी मृत्यूला प्राप्त झालेलं नसते. ऐक ना, प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी ना कोणी, कुणाची आई, कुणाचे वडील, कुणाचे भाऊ, कुणाची बहीण, ऐक नाही, म्हणजे कुणाचं बाळ, हे सर कोणी ना कोणी संसारामध्ये मृत्यूला प्राप्त झालेलं असतं. आणि जेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत
मृत्यू 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 असा शब्द तिच्या कानावरती पडतो, तर हळूहळू बघा त्या सत्याची तिला जाणीव होते की अरे माझं बाळ सुद्धा मृत्यूला प्राप्त झालेलं आहे. जेव्हा ती खाली हाताने भगवंताकडे येते, भगवंतासमोर बसते, तर भगवंत म्हणतात की किसा आणली का मोहरी, दे मी औषध बनवून देतो. तर ती म्हणते भगवान मला आता सत्य समजलेलं आहे. म्हणजे तिच्या मनाची मानसिकता आता बदलली पूर्णपणे. आणि मग तिला भगवंत बघा उपदेश करतात. ऐक ना, भगवंत उपदेश करतात, जिथे जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. जन्मास येणारा प्रत्येक व्यक्ती या संसारामधून एक ना एक दिवस निघून जात असतो. भगवंतीला अनेक प्रकारे उपदेश देतात. तिच्या मनामध्ये जे दुःखाचं जे वलय होता, ते दुःखाचा वलय हळूहळू हळूहळू बघा नष्ट होतो, नाहीसा होतो. आणि मग ती बाळाचा अंत्यसंस्कार करते. ती म्हणते भगवान आता या संसारामध्ये मला काही राहण्याची इच्छा नाही, तर भगवान मला भिक्षुनी बनवायचा आहे, मला आता संसारामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नाही आहे. आणि बघा ती भिक्षुनी बनते आणि ध्यान मनन चिंतन करते आणि अनंत पदाला प्राप्त होत असते. म्हणजे मानवी जीवनामध्ये दुःख आहे, परंतु केवळ दुःखच करून जर आपण राहिलो तर आपल्या जीवनामध्ये बघा सुखाचे क्षण कधीही येणार नाहीत. बुद्ध धम्म संघ हे तीन रत्न आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारं जे काही दुःख आहे, तर त्या दुःखाला नष्ट करण्यासाठी आपण याचा आधार जर घेतला, हे आधार आहे जीवनाचा. ऐक ना, बुद्ध तत्वज्ञान आपल्या जीवनाचा आधार आहे. आधार म्हणजे काय तर हे सत्य आहे ना. ऐक ना, जन्मास आलेला मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणे हे सत्य आहे. या सत्याचा स्वीकार आपण जर आपल्या जीवनामध्ये केला तर बघा नक्कीच आपलं दुःख कमी होते. आता बाळ आपलं निघून गेलं, ऐक ना, वियान निघून गेला, आता ताईला दुःख आहे, सर्व परिवाराला दुःख आहे, आईला दुःख, सर्वांना दुःख आहे, कारण तो आपला प्रिय असतो. म्हणजे आपला प्रिय व्यक्ती आपल्यातून निघून गेला की आपल्याला दुःख होते, साहजिकच आहे. कारण आपले नाते हे ब्लड रिलेशन असतात, रक्ताचं नातं असते. परंतु आपण दुःख तर आपल्याला होतं, एकदाच दुःख काय कमी होणार सुद्धा नाही आहे. परंतु हळूहळू हळूहळू बघा त्या गोष्टीचा आपण स्वीकार केला पाहिजे. काय स्वीकार केला पाहिजे की हे सत्य आहे. बाबासाहेब गेले आपल्यामधून निघून, भगवंत गेले आपल्यामधून निघून, म्हणजे महापुरुष सुद्धा संसारामधून निघून जातात, कारण निसर्गाचा नियम आहे ते. एक ना, जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. तर त्यामुळे केवळ दुःखच करू नये, तर संसारामध्ये आणखी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. बाकी आपला परिवार असतो, एक ना, बाकीचे आपले मुलं असतात, बाकीचे आपले नातेवाईक असतात, बाकीचे आपले अपतेष्ट असतात. आणि त्यामुळे अधिक 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 जर आपण दुःखाचा वलय आपल्या मनामध्ये बघा निर्माण केला, तर सुखाचा वलय कधीही निर्माण होत नाही. माणसाचं जीवन जसं कुमाराने जे बनवलेले मटके असतात बघा, ऐका, त्या मटक्याप्रमाणे माणसाचं जीवन आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. ऐक ना, म्हणजे जसं मटकं फुटून जात असते, हा निसर्गाचा नियम आहे. अगदी तशाच पद्धतीने या संसारामध्ये मनुष्य सुद्धा निघून जात असतो. आणि त्यामुळे आपण केवळ दुःख करू नये. ऐक ना, केवळ दुःख करत राहतात. जवळपास 1 महिना झाला बघा, आहे की ना, बाळाला जाऊन यानला जाऊन 1 महिना झाला. म्हणजे आपलं जे काही दुःख आहे, तर दुःख काही कमी होत नाही आहे. पण असं जर आपण कितीही जरी दिवस केलं समजून घ्या, तर दुःख काही नष्ट होणार आहे का? नाहीच होणार आहे का? नाही आहे. पुन्हा अधिक अधिक वाढेल. आणि दुसरी महत्वपूर्ण गोष्ट भगवंत असे म्हणतात, जसं की आपल्यामधून निघून गेलेले जे काही व्यक्ती असतात, तर या निसर्गामध्ये त्यांचे 4 महाभूत आणि पंचस्कंद म्हणजे अस्तित्वामध्ये असतात, ज्याला नाम आणि रूप असं भगवंतांनी म्हटलं आहे. थोडंसं आध्यात्मिक भाग आहे, कधी कधी आपल्या लक्षामध्ये ते म्हणजे समजू सुद्धा शकत नाही आपल्याला. तर भगवंत असे म्हणतात की जसं जे निसर्गामध्ये विलीन असणारे जे 4 महाभूत आहे आणि पंचस्कंद आहे, आपण जर केवळ रडत राहिलो, आपण जर केवळ आक्रोश करत राहिलो, केवळ म्हणजे दुःख दुःख करत राहिलो, तर या संसारामध्ये आपल्यातून निघून गेलेला सत्व सुद्धा, त्याला सुद्धा तशा प्रकारे दुःख ते प्राप्त होतं. का होत असते? कारण आपले ब्लड रिलेशन आहे ना, आहे की नाही. म्हणजे तो सत्व जिथे जिथे अस्तित्वामध्ये आहे, तर तो सुद्धा दुःखीच असतो. कारण त्याला जे काही तरंग मिळत आहेत आपल्याकडून, ते कोणते मिळत आहेत? तर ते दुःखाचे तरंग मिळत आहेत, आहे की नाही? दुःखाचे वेव्ज मिळत आहेत त्यांना. आणि त्यामुळे आता जे आपण बुद्धवचन म्हणतो किंवा त्यांच्याप्रती आपण मंगली मैत्रीची भावना करतो, मैत्री भावना आपण करतो ना, की मी सुखी हो, ते माझ्या संसारातील सर्व लोक सुखी हो, माझ्या परिवारातील सर्व लोक सुखी हो, माझे अपतेष्ट, माझे नातेवाईक सर्व लोक सुखी हो. कारण ही जी मंगल मैत्रीची भावना आहे, तर ती मंगल मैत्रीची भावना आपण सतत केली पाहिजे. आपल्यामधून निघून गेलेला जो व्यक्ती आहे, तर त्यांच्याप्रती सुद्धा मंगल मैत्रीची भावना आपण केली पाहिजे. रोज आणि रोज आपण मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे, की माझ्यामधून निघून गेले जे काय माझं बाळ आहे, माझे अपतेष्ट आहेत, माझे नातेवाईक आहेत,
जिथे कुठे या संसारामध्ये त्यांचं अस्तित्व असेल, चार महाभूताच्या रूपाने आणि पंचस्कंदाच्या रूपाने, नामाने रूप याद्वारा, तर ते जिथे कुठे असतील तर त्यांना सुगती प्राप्त हो. अशा प्रकारची भावना बघा आपण केली पाहिजे. आपण मंगलमैत्री भावना केली पाहिजे. आपण रोज बुद्धवंदना केली पाहिजे, पंचशील घेतलं पाहिजे. पंचशील झाल्यानंतर आपण त्याचं अनुमोदन केलं पाहिजे, की आज माझ्याकडून जे काही कायनं कुशल कर्म झालं, जे काही वाचन कुशल कर्म झालं, जे काही मनानं कुशल कर्म झालं, जर कुठं आपण कोणाला दान पुण्य केलं, ऐक ना, आता संसारामध्ये आपण करत असतो, तर हे जे काही सर्व मी जे काही कुशल कर्म करत आहे, पुण्य कर्म करत आहे, दान कर्म करत आहे, हे सर्वच्या सर्व दान कर्म माझ्या परिवारातून निघून जो काही व्यक्ती असतो, ऐक ना, त्यासाठी मी हे समर्पित करत आहे. कारण हे खूप महत्वपूर्ण आहे. म्हणजे भगवंताच्या काळामध्ये सुद्धा असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. मी नेहमी सांगत असतो, तीरकुंड सुताचा उपदेश भगवंताने बघा राजा बिंबिसाराला दिला होता. ऐका, जेव्हा पहिल्यांदा भगवंत राजघराला जात असतात आणि बिंबिसाराच्या वेळुवनामध्ये भगवंत थांबतात. राजाला जेव्हा ही गोष्ट कळते की अरे भगवंत आपल्या संघासह आले, राजाला हर्ष होतो, आनंद होतो आणि राजा भगवंताला भेटण्यासाठी आपल्या अमात्यासह, नोकर चाकरासह आणि असंख्य उपासक उपासिका सोबत तो घेऊन जातो. भगवंताला वंदन करतो, भगवंताला प्रणाम करतो आणि भगवंताला उपदेश करतात. तो अत्यंत प्रसन्न होतो, आनंदी होतो आणि तो म्हणतो, भगवान उद्याच्या भोजनाचं निमंत्रण आपण भिक्खू संघासह स्वीकार करावा. भगवंत मूक संमती देतात. दुसऱ्या दिवशी अत्यंत स्वादिष्ट रुचकर अशा प्रकारचं तो भोजन बनवतो आणि भोजन बनवल्यानंतर राजाला भगवंताला बोलवासाठी जातो. सेवकाच्या द्वारा भगवंत येतात, भिक्खू संघ येतो. अत्यंत स्वादिष्ट बघा भोजन त्या ठिकाणी भगवंताला ते देतात. भगवंत पुन्हा उपदेश करतात आणि तो म्हणतो, भगवान हे जे वेळुवन आहे, भगवान हे वेळुवन मी बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला आज दान करत आहे. भगवान यथेच्छ या वेळुवनाचा आपण उपभोग घ्यावा, म्हणजे मी तुम्हाला हे दान देत आहे. आणि तो कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, निघून जातो. तर ज्या दिवशी हे कर्म तो करतो त्या रात्री मात्र त्याला झोपच लागत नाही. रात्रभर तो बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य त्याला दिसत असतात. कधी कमी वस्त्रावाले दृश्य दिसतात, कधी पूर्णतः कुठल्याही प्रकारचं वस्त्र अंगावरती नसते असे दृश्य दिसतात, कधी अकराळ विकराळ असे रूप दिसतात आणि मग रात्रभर त्याला ती झोप लागत नाही. त्याला असं वाटते, सकाळी तो उठतो, विचार करतो, मी तर एवढं कुशल कर्म केलं, एवढं पुण्यकर्म केलं, एवढं चांगलं कर्म केलं, भिक्खू संघाला भोजनदान दिलं, भगवंताला भोजनदान दिलं, तरी सुद्धा मला रात्रभर झोप का नाही लागली? कारण भगवंत म्हणतात की दान पुण्य केलं तर आपल्याला सुख लाभते. मग मी तर दुःखी होतो, मी कष्टी होतो. तो दुसऱ्या दिवशी सुद्धा भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो की भगवान मला रात्रभर झोप नाही लागली, भगवान मी अत्यंत बेचैन होतो, दुःखी होतो, कष्टी होतो. तर काय कारण आहे भगवान? तर भगवंत म्हणतात की महाराज साहजिकच आहे, तुम्ही जे काल दान पुण्य केलं, जे कुशल कर्म केलं, तर तुमचे जे या निसर्गामध्ये मृत्यू प्राप्त झालेले जे काही अपतिष्ट होते, जे काही नातेवाईक होते, तर ते अनंत काळापासून दुःख भोगत आहेत, अनंत काळापासून नरक गतीमध्ये ते आहेत आणि त्यांना असं वाटलं की आमच्या परिवारातील हा जो काही राजा आहे, आमचा अपतेष्ट आहे, तर ते जे काही दान पुण्य करेल, जे कुशल कर्म करेल, तर हे कुशल कर्म आम्हाला अनुमोदित करेल, म्हणजे आम्हाला अनुमोदन त्याचं करेल. जर त्याने त्याचं अनुमोदन केलं तर आम्ही या दुःखातून पूर्णपणे निघून जाऊ, आमचं दुःख नष्ट होईल, नाहीच होईल. परंतु राजे महाराज तुम्ही तसं काही केलेलं नाही, तुम्ही केवळ दान पुण्य केलं आणि तुम्ही त्याचं काही अनुमोदन केलंच नाही. त्यामुळे बघा त्यांची इच्छा होते की आमच्या परिवारातील व्यक्तीने कोणीतरी केलं पाहिजे आणि तुमच्याकडे बघा ते आशेनं बघत होते आणि त्यामुळे तुमच्या स्वप्नामध्ये अशा प्रकारचं दृश्य तुम्हाला दिसलेले आहे. तर राजाला आश्चर्य वाटते. तो म्हणतो, भगवान असंही आहे का? तर भगवंत म्हणतात की हो, असंही असतं. तर तो म्हणतो, भगवान उद्याच्या भोजनाचं निमंत्रण आपण स्वीकार करावा. दुसऱ्या दिवशीचं बघा भोजनदान दिलं जातं, मग चिवरदान दिलं जातं भगवंताला. भोजनदान दान पुण्य करतो आणि तो म्हणतो, भगवान आज मी जेवढं काही कुशल कर्म केलं, जेवढं काही पुण्यकर्म केलं, हे सर्वच्या सर्व पुण्यकर्म माझे जेवढे काही अपतिष्ट नातेवाईक यापूर्वी जे मृत्यूला प्राप्त झाले, या संसारामध्ये जे निघून गेले, या सर्वांना हे पुण्यकर्म मी अनुमोदित करत आहे. भगवंत त्याचं अनुमोदन करतात, साधुवाद देतात आणि मग दुसऱ्या दिवशी काय त्याला कुठल्याही प्रकारचं तसं दृश्य दिसत नाही. तर त्रिकुंड सुतामध्ये बघा भगवंताने हा उपदेश दिला. म्हणजे जे आपले अपतेष्ट असतात, आपले जे नातेवाईक असतात, कधी कधी आपण असं म्हणतो ना की मला असं भास झाला, असं आपण म्हणतो ना की मला असं वाटलं की बा तेच दिसले, हेच दिसले,
ते दिसत वगैरे काही नसतं, पण आपल्या ज्या मनामध्ये जी भावना असते आपल्या आपतिष्टांच्या प्रती, आपल्या नातेवाईकांच्या प्रती, कारण त्यांना आपण पाहतो ना, त्याच्या प्रतिबिंब आपल्या म्हणजे मानस पटलावर त्यांचे प्रतिबिंब ऑलरेडी असतात, ऐक ना, आणि ते सहज दिसते आपल्याला. तर तो म्हणजे मानसिक लेवलवरती तो भाव असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण जे जे कुशल कर्म करतो, जे जे पुण्य कर्म करतो, जे चांगले कर्म करत असतो, तर ते चांगले कर्म, ते चांगलं पुण्य आपण नेहमी आपल्यामधून निघलेल्या आपतेष्टांसाठी म्हणजे अनुमोदित केलं पाहिजे. म्हणून तर भगवंत असे म्हणतात की जसं म्हणजे एक व्यक्ती आहे, जसं की उदाहरण दिलं भगवंताने पुण्यकर्माच्या संदर्भामध्ये, दान कर्माच्या संदर्भामध्ये, की दानाचं पुण्य कसं वाढत असते, दानाच्या पुण्याचं वितरण कशा पद्धतीने होत असते. तर जसं भगवंत म्हणतं की 100 लोकांची एक वस्ती आहे आणि 100 घरांमध्ये पूर्णतः अंधार आहे, परंतु एका घरी मात्र दीप प्रज्वलित आहे. आणि एका घरी दीप प्रज्वलित असल्यामुळे तिथे प्रकाश आहे, कारण त्या घरी दीप प्रज्वलित झालेला आहे. तर त्या दीपाच्या द्वारा 99 घरी सुद्धा, 99 घरचे जर आपण दीप लावले तर पहिल्या दिव्याचा प्रकाश कमी होतो का? नाही होत. त्याचा जो आहे तोच राहणार आहे. पण त्याच्यामुळे बाकीचे 99 दिवे सुद्धा लागलेले असतात. त्यामुळे आपण जे कुशल कर्म करतो, आपण जे पुण्य कर्म करतो, त्याचं फळ तर आपल्याला मिळतेच, परंतु त्याचं अनुमोदन जेव्हा आपण करत असतो आपल्या आपतेष्टांसाठी, नातेवाईकांसाठी, तर त्यांना सुद्धा त्याचं ते फळ मिळत असते. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण पुण्यकर्म करतो, कुशल कर्म करतो, दान कर्म करत असतो, तर नेहमी ही भावना केली पाहिजे, हे जे माझं पुण्यकर्म आहे, माझं कुशल कर्म आहे, माझं दान कर्म आहे, तर माझ्या सुखासाठी तर हे लाभदायक ठरोच ठरो, परंतु माझ्या परिवारातील जे काही अपतेष्ट नातेवाईक जे काही मृत पावलेले आहेत, म्हणजे परलोक गतच झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे पुण्यकर्म माझं सहाय्यक ठरो, अशा प्रकारची भावना बघा आपण निर्माण केली पाहिजे. आणि त्यामुळे बघा नेहमी नेहमी आपण त्या पुण्याचं अनुमोदन केलं पाहिजे. आता वियान आपल्यामधून निघून गेला, आपण किती दुःख केलं, ऐक नाही, तरी ते काही परत येणार नाही आहे. पण आपण जे जे काही करेल, जे जे कुशल कर्म करेल, पुण्यकर्म करेल, चांगलं कर्म करेल, तर ते आपण नेहमी त्यांना अनुमोदित केलं पाहिजे. कारण त्यांचे निसर्गामध्ये विलीन असणारे जे काही 4 महाभूत असतात, पंचस्कंद असतात, तर त्यांना ते पुण्य आपलं सहाय्यक ठरू शकते. आणि त्यामुळे बघा हा निसर्गाचा नियम आहे. या निसर्गाच्या नियमाला आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. कारण आपण जोपर्यंत आपल्या अंतर्मनातून ती भावना करत नाही, ऐक ना, मंगल मैत्रीची भावना अंतर्मनातून जर आपण करत नाही, कारण दुःखी मनुष्य, ऐक ना, मी जर दुःखी आहे, ऐक ना, माझ्या मनात जर दुःख आहे, तर मी स्वतः जर दुःखी असेल, तर मी तुमच्याबद्दल काय मैत्री करू शकतो? करू शकणार नाही. कारण माझं मनच दुःखी आहे. ऐक ना, माझं मन दुःखी आहे, रागिष्ट आहे, बेचैन आहे. तर रागाने, दुःखाने, कष्टाने जर मनुष्य असेल, तर मंगल मैत्रीची भावना बघा मनुष्य करू शकत नाही. अशा पद्धतीने बघा, तर आपण सुद्धा आपलं ते सुद्धा कर्तव्य आहे. ऐक ना, परिवाराचं सुद्धा ते कर्तव्य आहे, की जे काही दुःख होत असते, तर त्या दुःखाला हळूहळू आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं आता ताई आहेत समजा, तुम्ही जर दुःख केलं, आता त्यांना तर दुःख होणारच आहे, कारण त्याचं बाळ आहे. ऐक ना, बाळ असल्यामुळे त्यांना दुःख होणारच आहे. म्हणजे त्यांना जे दुःख होणार, आपल्याला तर दुःख होतेच होते, पण त्यांना जे दुःख होते किंवा त्यांच्या दुःखाची जी तीव्रता आहे, ती तुमच्या सुद्धा दुःखाची तीव्रता नाही आहे. दुःख आहे, तुम्हाला पण दुःख होते, पण त्यांची जी तीव्रता आहे, तर ती तीव्रता अधिक स्वरूपाची असते. का? कारण ते बाळ आहे. त्यामुळे अधिक स्वरूपाची तीव्रता त्यांची असते. तर त्या तीव्रतेला कमी करण्याचं काम हे तुम्हा सर्वांना करायचं आहे. ऐक ना, अपतेष्ट आहेत, नातेवाईक आहेत, म्हणजे त्यांना धीर देण्याचं काम, ऐक ना, त्यांना सांगण्याचं काम, ह्यात हे तुमचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे हळूहळू हळूहळू बघा, तुमचं जर दुःख थोडं 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 जर कमी झालं, तर त्यांचं दुःख ते हळूहळू कमी होऊ शकते. पण तुम्ही जर समजा दुःखी राहत असाल, कष्टी राहत असाल, पुन्हा पुन्हा ती आठवण करून देत असाल, पुन्हा पुन्हा तुम्ही रडत असाल, पुन्हा पुन्हा जर तुम्ही आक्रोश करत असाल, तर त्यांचं दुःख काही कमी होणार नाही. त्यामुळे तुम्हाला मजबूत बनलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला म्हणजे स्वतः स्ट्रॉंग बनलं पाहिजे. स्वतः तुम्ही समजून घेतली पाहिजे ही गोष्ट, की अरे हे निसर्गाचा नियम आहे, की नाही, निसर्गाच्या नियमाला अनुसरून बाळ आपल्यामधून निघून गेलं आहे. आणि त्यामुळे तुमच्या मनाला हळूहळू तुम्ही मजबूत करा. आणि तुमच्या मनाला मजबूत झाल्यानंतर तुम्ही हळूहळू त्यांचं सुद्धा मन मजबूत करण्याचा प्रयत्न करा. कारण हेच आहे बघा, दुःख कमी करण्याचं हे सर्वात मोठं माध्यम आहे. जर एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असतो, आहे की नाही, तर त्याला आपण हे करतो की नाही, म्हणजे त्याला आपण सपोर्ट देतो, त्याला मानसिक बल देतो आपण, काही होत नाही, होऊन जाईल, तुझं ठीक होईल, काय होणार नाही तुला, होऊन जाईल, थोडे दिवस राहील, आहे की नाही. म्हणजे का? कारण त्याचं जे मानसिक बल आहे, तर ते मानसिक बल आपण वाढवण्याचं काम करत असतो. तर दुःखी कष्टी मनुष्यांचं ते मानसिक कल्याण मित्र म्हटलं भगवंताने त्याला, आहे की नाही. म्हणजे जोपर्यंत आपण कल्याण मित्र एखाद्या दुःखी कष्टी मनुष्याचे होत नाही, तोपर्यंत बघा त्यांचं दुःख काही कमी होत नाही. आणि त्यामुळे
त्यांचा संपूर्ण परिवाराला म्हणजे कल्याण मित्र बनायचा आहे की नाही. त्यांचं दुःख कसं कमी होईल हळूहळू हळूहळू अशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. कारण थोडे दिवसाचं हे दुःख असतं बघा, पण त्याला जर आपण हळूहळू जर विसरण्याचा प्रयत्न केला तर ते कमी होऊ शकते. पण अधिक 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 जसं इंधन आहे, म्हणजे एखाद्या इंधनामध्ये जर आपण लाकडं टाकलो तर इंधन कमी होणार आहे का, जळणं कमी होणार आहे का, अग्नी कमी होणार नाही आहे. म्हणजे ते अधिक अधिकच वाढणार आहे. तो अग्नी जर आपल्याला कमी करायचा असेल तर त्यातील इंधन आपण बाजूला काढले पाहिजे, त्याचे इंधन बाजूला काढले पाहिजे आणि त्याच्यावर थोडं 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 पाण्याचा वर्षाव आपण केला पाहिजे. जर पाण्याचा वर्षाव आपण थोडा थोडा जर केला तर तो अग्नी बघा शांत होऊ शकतो. तसंच दुःख जे आहे त्या दुःखाला नष्ट करण्यासाठी मैत्रीचा वर्षाव ऐक ना आपण थोडा थोडा केला पाहिजे. चांगल्या विचारांचा वर्षाव आपण थोडा थोडा केला पाहिजे. समजूतदारीचा विचार आपण थोडा थोडा केला पाहिजे. म्हणजे हळूहळू हळूहळू बघा त्यांचं दुःख कमी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तसं आमचे मस्के बाबा मस्के आई म्हणजे धार्मिकच आहेत, आपण सर्व धार्मिकच आहात आणि बुद्ध धम्म संघ आपल्या सोबत आहे. म्हणजे तीन रत्न आपल्या सोबत असल्यामुळे, बुद्धांचा विचार आपल्या सोबत असल्यामुळे, बाबासाहेबांचा विचार आपल्या सोबत असल्यामुळे हे जे दुःख आहे तर आपला हळूहळू कमी नक्कीच होणार आहे. आणि त्यामुळे बाळ वियान याचे निसर्गामध्ये जे विलीन असणारे चार महाभूत आहे, पंचस्कंद आहे आणि त्यामुळे बाळाच्या जाण्यामुळे सर्वच परिवाराला जे काही दुःख झालं आहे ते अत्यंत भयावह असं दुःख आहे. या दुःखाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी, हे दुःख पूर्णपणे नाहीसं होण्यासाठी बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाचं बल आपणा सर्वांना सहाय्यक ठरो अशा प्रकारची एक मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.